यासारखं बसते. काही काही मुली झोपून झोपून तुझे थोबाड बघ कसं गाड घ्यावी सुचलंय. हे गोबर कुठलं की कसं रे तू दलिंदर असला. काही काही मुली एक सिरियल सोडत नाहीत. अरे दादा दीदी तू आता 11th स्टँडर्ड सुरू झाले, जीवनात सगळ्यात महत्वाचं वर्ष 11th आणि 12th ते आता सुरू झाले बेटा, आणि तू आता अभ्यास करत नसशील तर काय फायदा रे. काही फायदा नाही, काही फायदा नाही. मग सत्यानाश फिक्स आहे. लक्ष द्या का, जे गरीब घरचे मुलं मुली त्यांनी तर खूप अभ्यास करायला पाहिजे बेटा, खूप अभ्यास करायला पाहिजे, खूप अभ्यास करायला पाहिजे. मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो ज्यावेळेस मी MSc ला नांदेडला होतो बघा, लक्षात ठेवाय का. BSc ला MSc ला मला काही लाज वाटत नाही. पहा आम्ही कुठले कपडे घालायचे माहितीये का, बस स्टँड समोरचे ते तुम्ही बस स्टँड समोर जीन्सचे पॅन्ट अडकवले असतात बघा, ते टी शर्ट असतात बघा, ते शर्ट असतात ते विकत घ्यायचो मी. का बरं, ते स्वस्त असतात. कारण वडिलांचं धोतर 4 ठिकाणी फाटलेलं बेटा, मग ते मला कुठले चांगले कपडे घेऊन देणार आहेत. लक्षात घ्या, त्यांची परिस्थिती नाही बिचारायची, शिकवायला हेच खूप मोठे उपकार आहे त्यांचे. ही भावना माझी असायची. ऐका मी विद्यार्थ्यात पहिला आलो तर मला अण्णांनी कपडे घेतले होते. मला आठवते आणखी सुद्धा, नांदेडच्या बस स्टँड समोरचे बेटा. अण्णा म्हणले चल तुला जीन्स पॅन्ट घेतो. कुठं, तर नांदेडच्या बस स्टँड समोर त्या अशा अडकवलेल्या असतात बघा, तिथली पॅन्ट घेतली होती बाबा. मला आणखी आठवतंय. अरे बाबा तुम्ही म्हणसाल आमची परिस्थिती चांगली आहे बेटा, तुझं कारण तुझी परिस्थिती का बरं चांगली आहे की कारण तुझ्या वडिलांनी तेव्हा जीवाचं रान केलंय. असं नाही की माझ्या अण्णांनी काम केलं नाही, पण त्यांनी खूप काम केलं. बरं शेतामध्ये किती करा बेटा, पहा शेतकऱ्याच्या व्यथा त्यालाच माहीत असतात. लक्ष द्या का, किती जरी काम केलं तर खूप अडचणी असतात बेटा. आता शेतकऱ्याच्या मुलाला सांगायची गरज नाहीये, खूप अडचणी असतात बेटा. मग आपण अशा वेळेस मार्क काढला पाहिजे. काही काही विद्यार्थी म्हणते मग शिक्षण खूप महाग चाललंय, आता मी शिकणार नाही. अरे मग बियाणं खूप महाग झालं, मग मला सांगा मग शेतात पेरायला सोडलं आपण काय उगवणार आहे. मग ते काँग्रेसचं गवत उगवते, मग ते चावून खायचं. तसं शिकावं लागेल. शिक्षण महाग असेल किंवा स्वस्त असेल, जिंकावं लागेल. लक्षात ठेवाय का, मेहनत करावी लागेल. आपल्याला त्या त्या गोष्टी त्या त्या काळात शिकायलाच पाहिजे, तेव्हा आपल्या जीवनात क्रांती होईल बेटा. कोण विचारते आपल्याला. ऐका लक्षात ठेवाय का, मी काय अरे एका जागी बसलं की 6-7 तास उठायला नाही पाहिजे. ऐका 4 तास 5 तास स्टॅमिना असायला पाहिजे. लागोपाठ मी 3 व्हिडिओ बघतो मगच जागा सोडतो, ही भावना असायला पाहिजे. मी 10 मिनिटं एका जागी बसत नाही. तू भांडीवाली बाई आहेस कशी बघशील, तू दुसऱ्या घरात जायचं असते भांडे घासायला, ती बिचारी 15 मिनिटात भांडे घासून पुढच्या घरात पळते. तुझी अवस्था तीच आहे, तू कशी बसशील एका जागी. काही पालक मला भेटतात, सर आमचा भाई हा अर्धा तास एका जागी बसत नाही. अहो तुमचं दलिंद्र अवलाद तिकडे जाऊ द्या ना पिक्चर थिएटर बघायला, 3 तास उठते का बघा बरं. सर असं का बरं होतंय असं, याचा अभ्यास करा. कारण जी गोष्ट आवड निर्माण झाली पाहिजे, फिजिक्सचा व्हिडिओ, केमिस्ट्री व्हिडिओ, बायोलॉजी व्हिडिओ, आवड निर्माण झाली पाहिजे, मग आपोआप रिझल्ट यायला लागतो बेटा, हे लक्षात ठेवा. काही विद्यार्थी म्हणजे सर खूप बोलतात. अरे बाबा मी बोलतो म्हणून तुम्ही ताळ्यावर आहात, नाही बोलल्यावर बघा ना मग ते पिक्चरची व्हिडिओ होऊन जातील. मग कोणतं तुम्हाला जाणीव बी करून द्यायला पाहिजे, हो की नाही. लक्षात ठेवा, जाणीव बी करून दिलं पाहिजे की अभ्यास म्हणजे सर्वस्व आहे, अभ्यास म्हणजे जीवन आहे. अभ्यास केल्याने माणूस श्रीमंत होतो, अभ्यास केल्याने माणसाच्या जीवनाला गती मिळते, अभ्यास केल्याने माणूस मोठा होतो, अभ्यास केल्यामुळे दरिद्री दूर होते, अभ्यास केल्यामुळे चांगले कपडे लेवायला मिळतात, अभ्यास केल्यामुळं चांगलं खायला मिळतंय. मी ज्यावेळेस नांदेडला होतो ना, ते आमचे शेजारी देशपांडे काका होते. ते काय करायचे, ते काकून काका त्या कुत्र्याला आंघोळ घालायचे, शॅम्पू लावू त्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालायचे. अरे बाप रे बाप, मला प्रश्न पडायचा, कुत्र्याची एवढी मजा आहे, मला माणूस असून मला बिस्किट मिळणार. अरे मोठ्या वगैरे बदलावं लागेल तुला, अरे मोठ्यावर तुला बदलावं लागेल. हे काय केल्यानं बदलेल, याचं उत्तर मला एकच मिळायचं, अभ्यास. बस मग एवढा अभ्यास केला की बस मग पुस्तकं तोंडपाठ करून टाकली. भारतात एकही एक्झाम नापास झाली बेटा केमिस्ट्रीची. गोल्ड मेडलिस्ट, सेट क्वालिफाईड झालो, नेट, गेट, DRDO, TIFR, बार्क. भारतामध्ये जेवढ्या एक्झाम केमिस्ट्रीच्या आहेत त्या सगळ्या पहिल्या आयटम मध्ये क्वालिफाय झालो बेटा. एका लक्षात ठेवा, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण पुस्तकं तोंडपाठ करतो. तुमची पण ही जिद्द असायला पाहिजे. सर तुम्ही जेवढं शिकवता मी तोंडपाठ करतो, फिंगर टिप्सवर आणतो सर, समजून घेऊन पाठ करतो बेटा. मी कन्सेप्ट पण सांगतोय, टेन्शन घेऊ नका, लागा अभ्यासाला आजपासून. यस की नो. यस.